नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण कांद्याच्या रोपाच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर इथं लवई झालेली होती, खूप सारं गवत झालेलं होतं. पाहू शकता आता हे गवत पूर्ण मलवून गेलेलं आहे, पूर्ण म्हणजे मेलेलं आहे बा. टर्गा आणि गोल असं शेतकरी मित्रांनो, टर्गा गोल जर किती वापरायचं, प्रमाण किती वापरायचं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी आता कांद्याचं रोप टाकलेलं आहे किंवा कांदा लागवड केलेला आहे त्या शेतकऱ्यांनी जर कांदा चांगल्या प्रकारे मागच्याही वर्षी काढलेला असेल, त्यांना चांगला भावही मिळालेला असेल, तर प्रत्येक शेतकऱ्याला भाव मिळालेला आहे. तुम्ही आता मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेलं होतं त्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा झालेला आहे. पण शेतकरी मित्रांनो, मेहनत असते, त्यांना मागच्या 2-4 वर्षापासून काही भाव मिळत नव्हता, तरी पण ते कांदा लावणं सोडत नव्हते शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, कांदाविषयी जे स्टेटमेंट असते, कोणती फवारणी घ्यावी, कोणतं टर्गा आणि गोल जरी वापरायचं असेल तर किती वापरावं, किती दिवसांनी वापरावं, अशी सगळी माहिती आपल्याला स्मार्ट फार्मर यूट्यूब चॅनल पाहायला मिळत असते. तुम्ही जर या चॅनल नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपलं कांद्याचं रोप हे टाकल्या गेल्यानंतर आपल्याला टर्गा आणि गोलची आपण फवारणी करत असतो, किंवा काही शेतकरी एजेल आणि गॅलिगेल हे वापरत असतात आदामा कंपनीचं. तर शेतकरी मित्रांनो, हे आपल्याला तणनाशक केव्हा वापरायचं आहे, तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपला कांदा रोप हे 21 दिवसांचं होत असतं, 21 दिवसांचं झाल्यानंतर आपल्याला टर्गा आणि गोल असेल किंवा एजेल गॅलिगेल याची फवारणी घ्यायची आहे. जर तुमच्या कांदा रोपामध्ये खूपच जास्त गवत झाला असेल किंवा 15 दिवसात गवत झाला असेल तर तुम्ही 5-5 ml ने फवारणी घेऊ शकता. जर तुमच्या कांदा रोपाला जर तुम्ही फवारणी 21 दिवसानंतर घेत असाल तर आपल्याला 10-10 ml टर्गा आणि गोलची फवारणी घ्यायची. आणि आता इथं 10-10 ml ने वापरलेलं होतं, तर पूर्ण गवत निघून गेलेलं आहे. पण शेतकरी मित्रांनो, थोडासा झटका त्याला बसलेला आहे कांद्याच्या रोपाला. तर त्यासाठी आपण 19-19 एक ह्युमिक ॲसिड, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक नेटिव्ह असो आणि कराटे 10 ml घ्यायचं आहे. नेटिव्ह हे आपल्याला 10 ग्रॅम घ्यायचं आहे. ह्युमिक ॲसिड प्रतिपंप 98% वाले 100 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि 3-19-19 हे आपल्याला 100 ग्रॅम. तर अशा पद्धतीने आपल्याला रोपावर फवारणी घ्यायचं आहे. कांद्याचं जे रोप असतं, आता तुम्ही टर्गा गोल वापरलं, थोडा झटका बसला, बसू द्या, त्याला काही अडचण नाही. तुम्ही टर्गा गोल जर वापरला असता त्याच्यामध्ये झिंक, जिलेटेड झिंक 12% वाला येत असतं, ते 25 ग्रॅम वापरलं तर एवढा झटका बसत नाही. पण जर बसला असेल तुम्ही वापरलं तर तुम्ही त्या झटक्यापासून आपल्या कांदा रोपाला जर चांगल्या प्रकारे हिरवं करायचं असेल तर आपल्याला अशी फवारणी घ्यायची आहे. तुम्हाला 100 ग्रॅम ह्युमिक ॲसिड 98% वापरायचं आहे. 19-19 100 ग्रॅम वापरायचं आहे. आणि आपलं जे कराटे येत असतं हे 10 ml आपल्याला प्रतिपंप वापरायचं आहे. आणि 3-19-19 हे 100 ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही फवारणी घेतली कांदा रोपावर तर तुमचं कांदा पूर्ण प्रकारे हिरवगार होऊन जाईल. आणि शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये आपलं बुरशीनाशक हे नेटिव्ह कंपल्सरी आपल्याला वापरायचं आहे. जे शेंडे करपावत असतात, जी धुवारी पडत असते, त्याच्या बुरशी असते, त्याच्यापासून जर आपल्याला सुरक्षितता आपल्या कांदा रोपाला पाहिजे असेल आणि आपल्या कांदा चांगल्या प्रकारे पोचलं गेलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला ह्युमिक ॲसिड आणि 3-19 कंपल्सरी आपल्याला वापरायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने कांदा रोपाचं आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही जर फवारणी घेतली तर आपल्याला 100% रिझल्ट हा मिळेल. आणि टर्गा गोल आपल्याला कंपल्सरी 21 दिवसानंतर जर वापरलं तर 10-10 ml वापरायचं आहे. आणि 21 दिवसांच्या आज वापरलं तर आपल्याला 5-5 ml वापरायचं आहे. असे नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे. धन्यवाद.